नमस्कार. मी स्वाती गुरु. आज आपणासमोर एक कथा सादर करते. खरं तर कथा म्हणूया का भास म्हणू, नाहीतर मी तर असं म्हणेन की हा एक अनुभव आहे, जो मला गेल्या 7-8 वर्षांपूर्वी आलेला. म्हणजे मी स्वतः अनुभवलेली गोष्ट. तेव्हा जेव्हा हा अनुभव आला, तेव्हा हा अनुभव मी एका डायरीमध्ये नोट करून ठेवला. आणि पुन्हा तो प्रतिलिपीवर त्याच वर्षी म्हणजे 7-8 वर्षापूर्वी मी तो प्रतिलिपीवर पोस्ट केलेला. आज पुन्हा मला ती डायरी सापडली आणि मला असं वाटलं की तो तुमच्या समोर व्यक्त करा. तर या कथेचं नाव आहे घाट. एक अशी कथा की जिला सत्यकथा म्हणावं का भास, हा प्रश्नच आहे. पण अंधश्रद्धा मात्र मुळीच नाही. दिव्याआगार ट्रिप झाली, परतीचा प्रवास चालू झाला. कोणत्या मार्गाने पुणे गाठायचं यावर चर्चा चालू होती. एक जवळचा मार्ग पण थोडा अवघड, आणि एक दूरचा पण सुरक्षित. शेवटी जवळच्या मार्गाने जायचं ठरलं. प्रवास चालू झाला. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले. लहान मुलं सोबत असल्यानं लगेच जेवायला थांबलं. जवळजवळ 1 तास त्यातच गेला. पुन्हा प्रवास चालू झाला. अंधार दाटून आलेला. 3 तासात पुण्यात पोहोचू असा अंदाज होता. गाडीच्या लाईट लागल्या आणि रात्र चालू झाली. डिसेंबर महिना, त्या थंडीचे दिवस. त्यामुळं गाडीच्या काचा बंद केली. पुढे पाठीमागे गाड्यांची रांगच रांग. ती रांग पुढे पुढे सरकत होती. सगळ्यांना घरी पोहोचायचे वेध लागले. गाडीच्या लाईट, मंद प्रकाश, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्द झाडी, ह्या सगळ्यामुळं एकदम गरम झाले. म्हणून थोडीशी खिडकीची काच खाली केली आणि थंड वाऱ्याची झुळूक काचेतून आत येताना रातकिड्याचा किर्र आवाज ऐकून तशीच ती थंड वाऱ्याची झुळूक आत. तसा अंगावर सरकन काटा. खर तर हा थंडीचा होता की भीतीचा, कुणास ठाऊक. मागे नजर टाकली. घाट असल्याने अगदीच कमी स्पीड मध्ये गाड्या चालू होत्या. गाडीत एकदम शांतता होती, कारण मुलांची झोप लागली. पण आम्ही मोठे लोक जागे असूनही आपापल्या विचारात मग्न होतो. जणू काही प्रत्येक जण सारखा विचार करत असत. पण वातावरण असं होतं की मोठ्यानं बोलणं सुचलंच नाही कुणाला. विचार करत करत घाटाचा बराच टप्पा ओलांडला असा. आता घाट संपते आणि पुण्याच्या लाईट दिसतील असा विचार मनात आला आणि दीर्घ श्वास घेतला. जणू काही एवढा वेळ मी श्वास थांबवलेला. अचानक ब्रेकमुळं गाडी स्लो झाली आणि माझी विचारभ्रमंती एकदम थांबली. सगळेच एकदम बाहेर पाहू लागलो. सहजच प्रत्येकाच्या तोंडातून शब्द फुटले. काय गाडी चालवतात लोक, साईड देता येत नाही. खूप वेळच्या प्रयत्नानंतर आणि कुशल ड्रायव्हिंगचे कसब असल्याने गाडी रस्त्याच्या खालून अगदी छोट्या जागेतून पुढे काढायचं चालू होतं. कशी बशी जागा बघून गाडी पुढे जाऊ लागली आणि आम्ही रागाने त्या वाट न देणाऱ्या एकदम सावकाश निघालेल्या ट्रककडे बंद काचेतून रागाने पाहू लागलो. आणि धक्काच बसला. डोळे पाहताय ते खरं आहे ना हेच कळलं. अगदी मोडलेला ट्रक, कसलीही लाईटची सोय नाही, नंबर प्लेट नाही, काचा फुटलेल्या, आणि आणि ड्रायव्हिंगच्या सीट जवळून आमची गाडी पुढे जाताना रागाने ड्रायव्हरकडे बघावं म्हणून खिडकीची काच खाली केली आणि रागाने ड्रायव्हरकडे पाहिलं. आणि पाहतो तर काय, गाडीमध्ये ड्रायव्हरच नव्हता. तो क्षण आणि मृत्यू एकाच ठिकाणी आहेत असा भास झाला. आणि तेवढ्यात जोरात ब्रेक दाबला गेला, कारण पुढे होती मोठी दरी. मोठी दरी होती आणि आम्हाला क्षणात वाचलो असं तोंडात शब्द आला. पुन्हा दीर्घ श्वास घेतला. मागे वळून ट्रक पाहायचं धाडस नाही झालं, पण तरीही हिंमत करून पाहिलं मागे, तर फक्त अंधार होता. जणू काही चंद्राने पण आमची साथ सोडली.
निशब्द होऊन आम्ही सर्वांनी एकमेकांकडे पाहिलं की आपण जे अनुभवलं ते खरंच होतं का भास होता हे कळतही नव्हतं. नुसते प्रश्न थैमान घालत होते मनात. आमच्या मागे काही गाड्या होत्या घाटाच्या सुरुवातीला, पण अचानक कुठे गेल्या हे काही कळत नव्हतं. मग माझे डोळे मला धोका देत आहेत का असंही मनात आलं. मी जे पाहिलं तेच या सगळ्यांनी पाहिलं असेल का असंही मनात आलं. पण प्रसंग असा होता की कुणी या विषयावर एकमेकांशी गाडीत बोलणं म्हणजे महापापच. पुढे दूरवर एक ढाबा दिसला. अंग थरथरत होतं. मोठं धाडस करून मीच म्हटलं, चहा घेऊया असं म्हणत म्हणत गाडी ढाब्याच्या दिशेने वळली. ढाब्याजवळ थांबली. चहा घेण्यासाठी एका कोपऱ्यातली जागा बघून मुलांना मांडीवर घेऊन बसलो. गावातली 7-8 लोक तिथं ढाब्यावर बोलत बसली. त्यांची चर्चा कानावर आली. कालच्या ट्रक ऍक्सिडेंटमध्ये ट्रक तर नाहीच वाचला, पण माणूस तरी वाचायला पाहिजे होता. माणूसही गायब आणि ट्रकही गायब. हे ऐकलं आणि आम्ही पुन्हा एकमेकांकडे पाहिलं. धन्यवाद.